आमी एक हायकोर्ट डिसिजन पळयलें तें म्हणल्यार जी घरां एक केस आशिल्ली तितून हायकोर्टान म्हणलें की घर समज लिगलायज करतलो की जाल्यार समज ते डिस्प्युटेड एरिया आसा जाल्यार तुका तशें गावपाना म्हणून. सो तेजेर तुमचें म्हणणें कितें? तशेंच गोंयान म्हाजें घर स्कीम आसा तेका रिफ्लेक्ट जातली हें डिसिजन? पण कशें आसा मरे, देर आर वेरियस लॉज. म्हणजे ह्या भारतीय जनता पार्टीन गोंयकारांक फटोवपा खातीर वेगवेगळे कायदे अस्तित्वात हाडले. तातूंत भितर ताणें एक कायदो हाडिल्लो तो इलिगल जी घरां आसा अमके वर्सां पर्यंतची ती लिगल करची, हो एक कायदो आशिल्लो. आनी तांणी आतां एक अनादर स्कीम हाडली ती म्हजें घर म्हणून स्कीम. आनी व्हडलो गाजावाजा करून ती हेय केली आनी लोकांक सांगतूय भोंवलें की ओपोजिशनान हाका ऑब्जेक्शन हाडलें म्हणून. आमी त्या वेळार सांगिल्लें, आतांय सांगता की गोंयान कायदो जो आसा वेन इट कम्स टू बिल्डींग, पंचायत राज एक्ट आसा किंवा मुणकार एक्ट आसा, टेनन्सी एक्ट आसा, इवॅक्युई प्रॉपर्टी एक्ट आसा, फॉरेस्ट रायट एक्ट आसा, अशे वेगवेगळे जे एक्ट आसा, कोमुनिदाद एक्ट आसा किंवा रेव्हेन्यू गोवा रेव्हेन्यू कोड आसा किंवा बाकीचे जे कायदे आसा, बिल्डींग रुल्स एंड रेग्युलेशन, टावन एंड कंट्री प्लॅनिंग एक्ट, हे सगळे कायदे वेगवेगळ्या तरेन बिल्डींग जे आसा पळय ताका रेग्युलेट करता. म्हजें घर स्कीम जी आसा ही स्कीम कंप्लिटली ओवररायड करता. खंयच ताका एक त्या कायद्यांक कशे तरेन ओवररायड जातले, कशे तरेन हे बसतले, हे खंयच त्या कायद्यान बरयल्लें ना, कोणी वाचिल्लें ना. ही स्किमाची एप्लिकेशनां फक्त MLA कडेन अवेलेबल आसता आनी दीस इज ओन्ली कलेक्टींग डेटा. आनी ज्यो सनद ज्यो ग्रांट जाल्या, आज सरकारान सनद ग्रांट जाल्या, आमकां त्यो थोड्यो कॉपी मेळ्ळा. 100, 200, 300 स्क्वेअर मिटरच्या घरांक सुद्दां जी ओरिजिनल 1974 जी आशिल्ली 14 स्क्वेअर मिटरची ती सनद ग्रांट जाल्या. सो खंय ना खंय तरी धूळफेक चालल्या. Today's judicial scrutiny was not with respect to म्हजें घर scheme, but with respect to another act where legalization of structures in private properties was a question. So High Court has come very clearly and said that ownership हे सगळे विशय आमकां पळोवचे पडटले. म्हजें घर स्कीम जी आसा ही स्किमूय आज ज्युडिशियल स्क्रुटिनीचेर आसा. हायकोर्टान मॅटर पेंडींग आसा. आनी अशें आसतनाय जे तरेन सरकार ते 3 म्हयन्या भितर सुटावे करतले म्हणटाले, 6 म्हयन्या भितर करतले म्हणटाले, आतां ते म्हणटा आमकां डिसेंबर मेरेन टायम दी कारण इलेक्शन आसा. सो द कॅरट ऑफ म्हजें घर स्कीम इज ओन्ली टू फूल पीपल. पयली गजाल म्हणल्यार गोंयकारांक हांव सांगूं इच्छिता की तुमचें घर इलिगल हें तुमकां आज सरकार सांगता. आनी म्हणून ते म्हणटा म्हजें घर स्किमी अंडर तुमी एप्लिकेशन फायल करा आनी म्हजें घर स्कीम तुमकां ते लिगलायज करून दितले. तुमकां जर नोटीस ना कायदेशीर, तुमकां जर बेकायदेशीर म्हणून पंचायतीची नोटीस ना, तुमकां जर खंयच्यानूच नोटीस ना ह्या हाजेर की ते तुमचें घर इलिगल म्हणपाक, जाल्यार ते तुमकां इलिगल म्हणून बिलीव करपाक सरकार कित्याक लायता हो प्रश्न तुमी सदांच लक्षांत घालपाक जाय. आनी जे ज्युडिशियल स्क्रुटिनीचो जो विशय आसा दॅट म्हजें घर स्कीम वील कम अप फॉर स्क्रुटिनी ऑफ द हायकोर्ट. एंड एज फार एज माय लीगल नॉलेज गोज, आय कॅन टेल यू वन थिंग, आय कॅन टेल पीपल ऑफ गोवा वन थिंग, इज दॅट ही स्कीम ही सामकी ज्युएनायल स्कीम कशी तांणी केल्या. म्हणजे इट इज जस्ट टू अपीज, बेजिकली अ पॉलिटिकल गिमीक टू अपीज वोटर्स टू से की आमी तुमची घरां इलिगल आसा ती लिगल करतली. पूण पयलीं म्हणजे घरां खंयची इलिगल आनी कशी इलिगल हें सरकारान खंय सांगूं ना. लोकांक बिलीव करपाक लायता की तुमची घरां इलिगल म्हणून एप्लिकेशन कर म्हणून लिगल करतली. बट अगेन ऑल दीस वील बी सब्जेक्ट टू स्क्रुटिनी. आनी तुमचे जी आफ्टर यू हॅव अप्लायड अंडर दॅट स्कीम यू आर एडमिटींग युअर हावज इज इलिगल. हे सरकार तुमकां खंयच सांगना. तेन्ना बी कॉशियस अबाउट दीस थिंग. कायदो करचो, गोंयची घरां बरे भशेन जी लिगल आसा ती लिगल जावची हें आमी आमचें एक्सपेक्टेशन आसा आनी आमी म्हणटा. पूण नॉट बाय फुलींग पीपल टू बिलीव दॅट देर हावजीस आर इलिगल, वन पार्ट ऑफ इट. नॉट बाय फुलींग पीपल टू से दॅट जे कायदे आसा, जे बिल्डींग रुल्स रेग्युलेशन आसा किंवा पंचायत राज किंवा बाकीचे सगळे जे कायदे आसा तांकां सुपरसीड करून, तांकां ओवररायड करून जेन्ना एक कायदो आसा तेन्ना देर हॅज टू बी स्पेसिफीक प्रोविजन अंडर दॅट एक्ट that all these acts are superseded and overridden, and this will stand against all these laws, which is not been said under the law in very categorical terms. There is doubt dola, cloud dola. Be wary of this government and this scheme and be open to judicial scrutiny. हो विशय हायकोर्टान पावतलो आनी हायकोर्टान आसाय आनी हाजेर म्हाका दिसता केन्ना ना केन्ना तरी रुलींग येतलें. टील देन गव्हर्मेंट वील फूल यू ऑल द टायम. आयज जे डिसिजन दिलें पळय कोर्टान म्हणजे काल दिलें तें समज तें कोण चॅलेंज करिना जाल्यार जी आतां म्हाज्या घरा संदर्भान कोर्टान जी केस आसली ते थंय सारकें कोर्ट ऑब्जर्व करता की बाबा अशें डिसिजन दिल्लें आसा आनी एक वेळ जी म्हाज्या घरा अंडर जी सनद दिल्यो त्यो हें जावंक शकता. 100% जावंक शकता. कारण दीस इज अ प्रेसिडेंट इन अनदर केस बट पारी मटेरिया म्हणजे सिमिलर टू वॉट इज गोइंग टू बी डिस्कस्ड
एज फार एज मर्जिगर स्किमाची फायनलिटी जेन्ना हियरिंगाक येतली तेन्ना. सो ह्या जजमेंटाचो ताजेर इफेक्ट जातलो. कोर्ट हॅज ओपन देअर मायंड एंड एक्सप्रेस देअर मायंड टू से दॅट वॉट एवर इट मे बी, तुजी ओनरशीप रायट्स हे सगळे तूं एस्टाब्लीश करचेच पडटलें. घर बांदलें म्हणून तूं वचून कोणाच्याय प्रॉपर्टीर घर बांदलें म्हणजे तें लिगल जालें अशें न्ही. आनी म्हज्या घरच्या अंडर ते जर म्हणटा आसत हें अशें अशें जातलें म्हणून, जस्ट बी वेरी. तो कायदो अजून सारको कोणीच वाचलो ना. तो कायदो एक फकाणां भुरगेपणां कशें सरकारान हाडल्या, फक्त अपीजमेंट पॉलिटिक्स कीपिंग इन मायंड इलेक्शन वीच इज कमिंग इन दीस. आतां म्हजो फ्लॅट स्किमूय देर आर सो मेनी कोऑपरेटीव सोसायटीज एक्ट आसा, लँड यूज एक्ट आसा, लँड डोनर्स आसा, रेरा आसा. हे सगळ्या कायद्यांक तुमी हाडून आतां म्हजो फ्लॅट म्हणटा, म्हजी खोप म्हणटलो, मागीर म्हज्यो मायनी त्यो तांच्यो जाल्यो, बाकीचे सगळे. म्हणजे दीस इज ऑल बेसिकली समथींग टू अपीज वोटर्स. कायदो सुटसुटीत ना. कायदो इज सब्जेक्ट टू चॅलेंज. कायदो विल बी सब्जेक्ट टू स्क्रुटिनी बाय द हाय कोर्ट. and this is just a trailer of what may be coming in when the actual जो कायदो आसा तो when it comes for scrutiny before the Honorable High Court.